अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 76 मध्ये स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी ईव्हीएम मशीन बदलली आणि ते निवडणूक अधिकारी यांनी मतमोजणी दरम्यान कबूल केले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष तथा प्रभाग 76 चे उमेदवार बबनराव मधने आणि त्याचे निवडणूक उमेदवार प्रतिनिधी स्वामिनीताई चव्हाण यांनी मतमोजणी तब्बल 2 ते 2.5 तास थांबवून ठेवली। परंतु भाजप नेते आणि स्थानिक आमदार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर दबाव आणून घाई गडबडीत निकाल घोषित केला। हा निकाल पाहून राखून ठेवण्यात यावा म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बबनराव मधने तसेच शिवसेना उभाटा पक्षाचे उमेदवार आणि काँग्रेस वंचित आघाडीचे उमेदवार यांनी जोरदार आक्षेप घेतला तरी देखील लोकशाही मार्गाने पारदर्शक विजय निश्चित नाही, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तसेच मतमोजणी दरम्यान झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली असता निवडणूक अधिकारी यांनी मतमोजणी भाजप उमेदवार प्रतिनिधी समोर मशीन ओपन करून खोटा विजय घोषित केला। या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्व अंधेरीकरांचे लक्ष लागले आहे। राज्य पत्रकार परिषद घेण्यात आली होती, घेण्यामध्ये चुकल्या होत्या, काय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या संदर्भात आपण कुणाची सरकार दरबारी किंवा न्याय दरबारी न्याय त्याबद्दल काय सांगा? आजची पत्रकार घेण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की ही जी काही निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने झाली नाही आणि ज्या पद्धतीने तिकडचे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी जी काही 2 वाजेपर्यंत जी काही मशीन चाललेली होती आणि त्याच्यामध्ये काही बिघाड बंद झाली, ती आमदार मुरजी पटेल यांच्या समोर ती बदलली। आमचा हाच आक्षेप, कारण त्या ठिकाणी त्यांच्याच अधिकाऱ्यांकडून समजलं की ज्या वेळेला समोर बसणारे आपले प्रकाश मुसळेंचे प्रतिनिधी होते ते बोलले ही मशीन बंद पडलेली होती, ते समोरून बोलले की आमदार साहेबांना बोलून ती मशीन बदलली होती। म्हणजे ह्याचा अर्थ सरळ सरळ आहे की आमदारांनी त्या ठिकाणी येऊन ती मशीन बदलायला लावली। मशीन बदलण्याचं कारण काय आहे तेही काही माहीत नाही, पण हे सगळं जे झालेलं आहे ते दुपारी 2च्या नंतर हे एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी निश्चितपणे झालेलं आहे आणि त्याचा पुरावा म्हणून एक समोरच आज मॅडमने जे का आक्षेप घेतला तिथे की ही मशीन जी बदलली होती ती आमदाराचा काय संबंध त्या ठिकाणी येऊन, जर तुम्हाला बदलायची होती तर उमेदवार असेल किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी असतील त्यांना बोलून त्यांच्या निदर्शनास आणून त्यांच्यासमोर हे बदलणं गरजेचं होतं। आमदारला बोलून हे बदलणं ह्याचाच अर्थ सरळ सरळ त्या ठिकाणी हेराफेरी झालेली आहे। हाच आमचा आक्षेप आहे आणि हा आक्षेपसाठी आम्ही मतमोजणी जवळजवळ 2-2.5 तास थांबवली। आम्ही हा निर्णय देऊ नका म्हणून, निर्णय राखून ठेवा म्हणून सांगितलं, तसंच पत्र आम्ही आरोंनाही दिलं आणि राज्य निवडणूक आयुक्तालाही कालच आम्ही ह्या संदर्भात संपूर्ण लेखी माहिती दिलेली आहे।